आज आपण दोऱ्याचा वापर करून अगदी सिंपल पद्धतीने आणि ना जास्त तामझाम करता या रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी बनवणार आहोत। त्याचबरोबर तुमचे मुलं जर स्कूलला जात असेल तर रक्षाबंधन निमित्त त्यांना तर ॲक्टिव्हिटीज भेटल्याच असेल, त्यांनाही सांगितलं असेल तर घरून एखादी तुम्ही स्वतः हाताने तयार केलेली राखी बनवून आणा। सो तुम्ही तुमच्या मुलांसमवेत ही राखी नक्की बनवायला घेऊ शकतात आणि त्यांना सुद्धा ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करू शकतात। तुम्हाला इकडे लागणार आहे वेगवेगळ्या कलरचे दोऱ्याचे बंडल। आता बघा, कलर कॉम्बिनेशन हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा कलर इकडे दोऱ्याचा चूज करू शकता। आता इकडे मी लाल घेतलाय, पिवळा घेतलाय आणि निळा घेतलाय आणि आज मी ह्या राखीसाठी पिवळा आणि जांभळा, जो काही एकदम जांभळट नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याचा वापर करणार आहे। प्लेट घ्यायची आहे आणि आपल्याला इकडे एका जे दोरा तुम्ही सिलेक्ट केलाय त्याला अशा पद्धतीने आपल्याला एक जाडसर असा दोरा तयार करायचा आहे। कारण आपण लेस वगैरे किंवा कशाचाच वापर करत नाही आहोत। तुम्ही जाड्या दोराचा डायरेक्टली वापर केला तरीही चालणार आहे। जो पूजासाठी तुम्ही एकदम जाडा असा दोरा वापरता त्याचा वापर केला तरी चालेल। त्यानंतर अशा पद्धतीने आपली एक पूर्ण मोठा असा दोरा तयार झालाय। एका बाजूने कापून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे फेविकॉल। फेविकॉलने आपल्याला दोऱ्याच्या दोन्ही साइड्स व्यवस्थित सील करून घ्यायच्यात। याने काय होईल की जो काही आपण दोराची आता एक लेस बनवली आहे असंच आपण म्हणूयात किंवा जाडसर दोरा बनवलाय तो सुटता कामा नये आणि आपल्याला हे अशा पद्धतीने बनवून हे बाजूला ठेवायचं। आपल्याला जेव्हा याचं काम आहे तोपर्यंत हे व्यवस्थित सुकल्या जाईल। सो अशा पद्धतीने दोऱ्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी लेस किंवा मोठा राखीसाठीचा जो काही धागा आहे ना तो घरच्या घरी तयार करू शकता। चला, एक स्टेप आपली झाली आहे। स्टेप नंबर 2, तुम्हाला अशा पद्धतीने एक छोटीशी बांगडी घ्यायची आहे। कडं असेल तरीही चालेल, यापेक्षाही छोटी भेटली अतिउत्तम, किंवा बांगडी नसेलच जे कर्टन्स असतात बघा त्याला रिंग्स असतात, त्या रिंग्सचा वापर केला तरीही चालणार आहे। असंही आपल्याकडे जुने पुराणे कर्टन्स असतात, त्यामधली कोणतीही एक रिंग तुम्ही काढून घेऊ शकता। आता इकडे मी जांभळ्या दोऱ्याच्या बंडलचा वापर करत आहे, रीलचा वापर करत आहे आणि ती सेम पद्धतीने जसं आपण पिवळ्याचा एक लेस बनवून घेतली आपल्याला तसंच करायचं आहे। आता बांगडीची साईज तुम्ही बघितली आहे। सो आपल्याला इथे साधारणतः अशा पद्धतीने मला 3 जे काही लेस आहेत दोऱ्याची ती लागली आहे। आता जर तुमच्या छोटी बांगडी असेल किंवा छोटी रिंग असेल तर तुम्हाला 2 लागू शकते किंवा एकच लागू शकतं किंवा मग 3 पेक्षा जास्तही लागू शकतं। आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही टोकाला ह्या दोऱ्याच्या फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने आता मी 3 ह्या अशा बनवून घेणार आहे जांभळ्या कलरच्या लेस। आता इकडे आपल्याला घ्यायची आहे बांगडी आणि बांगडीवरती हा जो काही आपण जाडसर दोरा तयार केलाय किंवा जाडसर लेस तयार केली ती लपेटून घ्यायची। म्हणजे काय, ही जुनी बांगडी आहे, तिचा छान असा दिसायला हवी म्हणून आपण त्याला एक जांभळ्या कलरच्या दोऱ्याचा वापर करत आहोत आणि त्याला लपेटून घेत आहोत। सो तुम्ही बघू शकता त्याचा जो काही पहिला एंड आहे तो जर व्यवस्थितरित्या चिपकून नसेल बसत तर आपण तिथे जे आहे जो काही फॅब्रिक ग्लू असतो त्याचा वापर करणार आहोत। सो तुम्हाला फॅब्रिक ग्लूने त्याचे दोन्ही एंड जे आहे बंद करायचे किंवा मग तुम्ही फेविकॉलचा सुद्धा वापर करू शकता। पण काय होतं की फेविकॉल इकडे बांगडीला व्यवस्थित चिपकणार नाही म्हणून आपण फॅब्रिक ग्लूचा इकडे वापर करत आहोत। आता तुम्ही बघू शकता एक लेस इकडे मी वापरली आहे, सेम पद्धतीने 3 लेस मला लागल्यात आणि जो काही एंड आहे तिथे या पद्धतीने मी फॅब्रिक ग्लूचा वापर करून हे व्यवस्थितरित्या सिक्युअर करून घेते आहे। हे जेव्हा ड्राय होऊन जातं हे व्यवस्थित सील पॅक होऊन जातं। तुम्ही बघू शकता अगदी त्या बांगडीची शाईन गेली होती आणि त्याला आता ह्या ज्या काही आपण धागा घेतला होता बघा जांभळ्या कलरचा त्याने एक वेगळ्याच प्रकारचा लुक त्याला आलेला आहे आणि एक छान अशी नवीन बांगडी तयार झाली असं आपण म्हणू शकतो। आता बघा आपली बांगडी तयार झाली आहे आणि जी काही खालची लेस आहे ती तयार झाली आहे। स्टेप नंबर 3, आपल्याला असं कार्डबोर्ड घ्यायचं। आपल्याकडे भरपूर कार्डबोर्ड असतात किंवा जुने पृष्ठ असतील तर पृष्ठाचा जो काही भाग असतो तो तुम्हाला ह्या बांगडीच्या थोडासा मोठा साईज सर्क्युलर साईजमध्ये कापून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते, अगदी हुबेहूब जेवढी बांगडी किंवा जेवढी तुम्ही रिंग घेतली आहे तेवढंच आपल्याला कापायचं नाही, थोडी स्पेस त्यामध्ये राहिली पाहिजे, त्यामुळे थोडंसं अगदी मोठं घ्यायचं। हे बघा या पद्धतीने थोडीशी जागा राहिली पाहिजे। आता इकडे माझ्याकडे ना जुना ब्लाऊज पीस होता, तुमच्याकडे जुना पुराणा जे आहे ओढणी असेल, साडी असेल किंवा एखादा शायनीवाला कपडा असेल, काहीही तुम्ही घेऊ शकता। माझ्या इकडे गुलाबी कलरचा बघा एक मी खूप दिवसाचा ठेवलेला माझ्याकडे ब्लाऊज
पीस होता, सो मी त्याचाच वापर करून घेते आहे. आपल्याला हा जो काही आपण कार्डबोर्ड कापून घेतलेला आहे त्या कार्डबोर्डच्या शेपचंच आपल्याला इकडे जे आहे हे याचं कापड राहणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला बेसिकली हा कार्डबोर्ड लपून ठेवायचा आहे, तो त्याला चांगला लुक यावा म्हणून आपण इकडे जे आहे कपड्याचा वापर करत आहोत. सो तुम्ही शायनी कपड्याचा इकडे वापर करू शकता. आता हे चिपकवण्यासाठी आपल्याला फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने. आणि जेव्हा तुम्ही यावरती कपडे ठेवता तुम्हाला असं दिसेल की यावरती ग्लू दिसतोय, पण जेव्हा हा ड्राय होऊन जाईल हा व्यवस्थितरित्या जे आहे सिक्युअर होतं आणि हे जे काही डाग आहेत ते सुद्धा निघून जातात. सो तुम्ही बघू शकता आपण कार्डबोर्डला पूर्ण आता हा कपडा लपेटून घेतलाय. आता आपल्याला करायचं आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 म्हणजे ही जी काही बांगडी आहे ती आता आपल्याला इथे चिपकवायची आहे. सो या बांगडीला सुद्धा चिपकवण्यासाठी इन शॉर्ट मला एवढं सांगायचं आहे, पूर्ण मी सिक्युअर चांगलं होण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर केला आहे. जे काही दोऱ्याचा आपण लेस बनवली आहे त्याचे दोन्हीही एंड चिपकवण्यासाठी आपण जे काही फेविकॉल आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि अगदी मधोमध आपल्याला ही बांगडी सिक्युअर करून घ्यायची, व्यवस्थितरित्या चिपकून बसते ही, काहीच जे आहे आपल्याला अगदी प्रेस वगैरे करायची गरज नाही. तुम्ही हे ड्राय होऊ देऊ शकता आणि नंतर पुढची प्रोसेस करू शकता. चला मी 2 मिनटं याला सेटल डाऊन होऊ दिलं, थोडंसं ड्राय होऊ दिलं, अगदीच पूर्ण ड्राय झालेलं नाही. आता आपल्याला करायचं आहे स्टेप 5. जर तुम्हाला ही राखी थोडीही आवडली असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. या रक्षाबंधनला बॅक टू बॅक सुट्ट्या आलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक महिला माहेरी तर जाणार आहे आणि सगळ्या भाऊ बहिणीचा हा सण आहे, त्यामुळे सगळ्या बहिणींनी आपल्या भावासाठी अशा घरगुती पद्धतीने किंवा घरी तयार केलेली राखी नक्कीच बनवावी. इथे आता मी घेतलेला आहे बघा, कापसाचे जे काही बोळे असतात ना कलरफुल ते घेतले. आता हे सुद्धा तुम्ही घरी बनवू शकता. कुंकू, अष्टगंध, हळद घ्यायचं, 3 वेगळ्या याच्यात पाणी टाकून आणि कापसाचे छोटे छोटे बोळे घ्यायचे आणि ते त्यामध्ये बुडून ड्राय झाले की नंतर इथे लावू शकता. आता असं काय नाही, यासाठी वेगळी तुम्ही कशाही पद्धतीची डिझाईन करू शकता. आता ही मी माझ्या पद्धतीने करत आहे, तुम्ही माझ्यापेक्षाही छान पद्धतीने सुद्धा करू शकता. मी बघा इकडे आता गोल्डन कलरचे जे आहे मणी घेतलेले आहेत. आता मणी विकत आणायची खरंच गरज नाही. जुने आपल्याकडे साडी असेल, काही ओढणी असेल, त्याला लेस असेल, तुम्ही त्याचा वापर केला तरीही चालेल. आणि जर मनी विकत आणायचे असेल तर 5 रुपये आणि 10 रुपयाला हे पॉकेट मिळतं किंवा जास्तीत जास्त 15 रुपयाला मिळतं. आता आपल्याला साईडला ना ही लेस लावायची आहे, म्हणजे ह्या मण्याची लेस आपल्याला लावायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे असंच एक एक लावत बसलं तर हे व्यवस्थित होणार नाही, म्हणून मी दोऱ्यामध्ये सुई ओवली आहे आणि त्यामध्ये हे जे काही गोल्डन कलरचे मणी घेतले ते लावते आहे. गोल्डन कलर नाही तर सिल्वर कलरचा वापर करू शकता, कलरफुल मण्यांचा वापर करू शकता तुम्ही. काहीही अगदी खूप छान डेकोरेटिव्ह असे जनरल स्टोअरमध्ये आयटम्स आलेले आहेत राखीनिमित्त, तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा घरीच काहीतरी आपलं डोकं तुम्ही नक्कीच लावू शकता. सो अशा पद्धतीने आता जे काही बॉर्डर आहे तिथे सुद्धा आपल्याला हे जे काही आपण आता मण्याची एक लेस तयार केली आहे ती लावून घ्यायची आहे. ती लावण्यासाठी सुद्धा फॅब्रिक ग्लूचाच मी इकडे वापर करत आहे. सो या पद्धतीने दिसायला खूप सुंदर दिसतं. आता जिथे तुम्हाला वरती बांगडी आहे तिथे जांभळ्या कलरचं दिसते, तिथे सुद्धा तुम्ही एक छोटीशी बारीक मण्यांची लेस लावू शकता, अगदी तुमच्यावरती आहे. सो मला ही सिंपल सोबरच ठेवायची. आता जी आपण स्टेप 1 केली होती, जिथे की आपण अशा पद्धतीने आपला लेस बनवली होती, त्याचे दोन्हीही एंड आता पूर्णपैकी ड्राय झालेले आहेत आपण बाकीची राखी बनवेपर्यंत. आता आपल्याला घ्यायचे आहेत मणी. मणीही तुम्ही कोणतेही घेऊ शकता, फक्त मोठे मणी थोडेसे घ्या, कारण आपल्याला राखीच्या दोन्ही साईडने हे करायचे. 6 मणी साधारणतः मी इकडे आता याच्यामध्ये ओती आहे आणि हे याचा जो काही एंड आहे ते ड्राय झाल्यामुळे व्यवस्थितरित्या यामध्ये मणी जातात. आपल्याला काय अशी सुई वगैरे घालायची गरज नाही. तर 6 मणी मी घातली आहे. 3 मणी लेफ्ट साईडला, 3 मणी राईट साईडला अशा पद्धतीने घेतली आहे आणि मधात आपल्याला आता ही राखी सिक्युअर करून घ्यायची आहे. तर ही सिक्युअर करण्यासाठी सुद्धा एक छोटीशी स्टेप आहे, सो ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉलो करायची आहे आणि जी सगळ्यात शेवटची स्टेप आहे. आता तुम्ही बघा इकडे जे काही आपण मणी घातलेले आहेत ते अजून वाढवू सुद्धा शकता, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही आपण गोलाकार राखी बनवून घेतली होती तिचा बॅक साईडला घ्यायचा आहे. तिथे अशा पद्धतीने बरोबर मधात जी काही आपण दोऱ्याची लेस बनवली ती ठेवायची. फॅब्रिक ग्लू घ्यायचा, एक छोटासा कार्डबोर्ड घ्यायचा किंवा कागद घ्यायचा, त्यावरती सुद्धा ग्लू लावायचा आणि तो या पद्धतीने राखीला सिक्युअर करून घ्यायचा. म्हणजे काहीही झालं तरी राखी आता बिलकुल तुटणार नाही. ही पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची आणि मगच याचा वापर करायचा. सो स्कूलमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा अशा पद्धतीने राखी बनवून देऊ शकता. आणि मेन म्हणजे या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या भावाला घरगुती पद्धतीने राखी बनवू शकता. तुम्हाला जर अजून आयडियाज हव्या असतील राखी रिलेटेड, मला कमेंटमध्ये असं
सांगा की राखीच्या आयडियाज अजून शेअर करा, मी नक्की शेअर करेल. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही राखी कशी वाटली मला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच राखीचे व्हिडिओ जर अजून बघायचे असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि पटकन फॉलो करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.